मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर। वैद्यकीय चाचणीनंतर आज कोर्टात हजर केले जाणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टरनं प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांतनं नकार दिला होता, कुटुंबियांची माहिती। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा। मंत्री पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। न्याय मिळवून देण्याची भूमिका। लवकरच फडणवीसांची भेट घेणार। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप, तर माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याचीही मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज फलटण दौरा। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन होणार। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा देखील होणार। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींना पत्र। उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन केलं जाणार। मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी हाकललं। रवींद्र धंगेकरांचा निशाणा, तर जैन बोर्डिंग परिसरामध्ये मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांचा घेराव। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। माझा प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं। चूक असती तर इथे आलोच नसतो। मी जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे। जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचं अल्टिमेटम। मोहोळ यांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणेच मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। मुंबई पालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। दिवाटे चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यात देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून अदानी समूहात 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव। वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा, तर एलआयसीनं दावा फेटाळला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।